डोंबिवली येथील औद्योगिक वसाहतीच्या टपाल कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्राचं उद्घाटन काल केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंग चौहान यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं। यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्य पोस्टल मास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल आणि प्रादेशिक पारपत्र अधिकारी डॉ. राजेश गवांडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री चौहान यांनी सामान्य माणसाला सुद्धा पासपोर्टची गरज भासत असल्याचं सांगितलं। देशात 6 महिन्यात 6 लाख पासपोर्ट वितरित करण्यात आलेत। भारतीय डाक विभागानं देशातील जनतेची सेवा केली आहे। टपाल कार्यालयातून आता टपाल पोहोचवतानाच पासपोर्ट देखील देण्यात येणार आहे। तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पासपोर्ट ऑफिसमुळे लाखो नागरिकांना फायदा होणार असल्याचं सांगितलं। पासपोर्ट काढण्यासाठी आता ठाणे येथे जाण्याची गरज भासणार नाही। पासपोर्ट मिळण्यासाठी पोलिसांचं ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असतं, ते त्वरित मिळण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही त्यांनी सूचना दिल्या। पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र ही पासपोर्ट सेवा प्रोजेक्टचा भाग आहेत। हा प्रोजेक्ट भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून नॅशनल ई-गव्हर्नन्स प्लॅनचा एक भाग म्हणून PPP तत्वावर यशस्वीरित्या राबवला जातो। डोंबिवली येथील POPSK हे प्रादेशिक पारपत्र कार्यालय मुंबई यांचं 13वं केंद्र असून हे केंद्र नागरिकांसाठी पासपोर्ट संबंधित सुधारित सेवा उपलब्ध करून देण्याच्या परराष्ट्र मंत्रालय आणि पोस्ट विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून देशात 428 कार्यालये सुरू करण्यात आली आहेत। कोविडच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन करण्याच्या दृष्टीनं ठाणे महापालिका हद्दीतील कोविड होऊन गेलेल्या आणि लसीकरण झालेल्या विविध गटातील नागरिकांमध्ये प्रतिपिंडे तयार झाली आहेत की नाहीत याची प्रातिनिधिक स्वरूपात तपासणी करण्याचा ठाणे महापालिकेनं सिरो सर्व्हिलन्स सर्व्हेचं काम सुरू केलंय। या सिरो सर्व्हिलन्स उपक्रमाची सुरुवात आज महापौर नरेश मस्के यांच्या उपस्थितीत करण्यात आली। यावेळी महापौरांनी स्वतः सिरो सर्व्हिलन्सची तपासणी करून नागरिकांमध्ये या तपासणीबाबत विश्वास निर्माण केला असून नागरिकांनी या उपक्रमास आरोग्य केंद्रात येणाऱ्या नागरिकांना सहकार्य करावं असं आवाहन महापौर नरेश मस्के आणि पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले। ठाणे महापालिकेच्या कोपरे आरोग्य केंद्र तिथे सिरो सर्व्हिलन्स मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, माजी नगरसेवक गिरीश राजे आदी उपस्थित होते। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नागरिक बाधित झाले तर काहींना जीव गमवावे लागले। कोविडचा विषाणू एका व्यक्तीला पुन्हा पुन्हा बाधित करत असल्याचं तसंच कोविडच्या लसीकरणानंतरही या विषाणूची लागण होत असल्याचं निदर्शनास आले। कोविड विषाणूची आणि त्या विषाणूमुळे मानवी शरीरात होणाऱ्या परिणामांची पूर्णतः उकल झालेली नाही। कोविड बाधित जनसमुदायामध्ये कोविडची प्रतिपिंड निर्माण होत असतात। या प्रतिजैविकांमुळे काही प्रमाणात कोविडच्या आजारापासून संरक्षण मिळतं असं मत संशोधकांनी व्यक्त केले। तसंच लसीकरणानंतरही ही प्रतिपिंडे कोविडच्या आजारापासून संरक्षण देतात। महापालिका हद्दीत नागरिकांमध्ये अशा प्रकारची प्रतिपिंडे तयार झाली आहेत का, त्याचं प्रमाण किती आहे, किती नागरिकांपर्यंत लसीकरणानंतर प्रतिपिंड तयार झाली आहेत आदींची तपासणी करण्याचा कार्यक्रम सिरो सर्व्हिलन्स माध्यमातून करण्यात आला असून या अहवालानुसार तिसऱ्या लाटेवर पूर्ण मात करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणं सोयीचं होईल असं महापौर नरेश मस्के यांनी सांगितलं। हा सर्वे संपूर्ण महापालिका क्षेत्रात होणार असून हा सर्वे लोकसंख्येवर आधारित असल्यामुळे ठाण्यात अंदाजे 800 ते 900 नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे। ही तपासणी प्रभाग समितीने संबंधित आरोग्य केंद्रात जे नागरिक तपासणीसाठी येतात त्या नागरिकांची संमती घेऊनच त्यांची सर्व माहिती ॲपवर नोंदणी केली जाणार आहे। त्यानंतर त्या नागरिकांचे रक्ताचे नमुने घेऊन प्रतिपिंडेची चाचणी होणार आहे। ही माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी नमूद केले। तरी आरोग्य केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी या तपासणीसाठी घाबरून न जाता ठाणे महापालिकेच्या उपक्रमात सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले। पालिकेतर्फे जे लसीकरण झालेलं आहे त्याच्या दृष्टीने कोविडची तिसरी लाट जे आपण म्हणतो येणार आहे ज्यावेळी येऊ पाहिल त्यावेळी नियोजन कसं करायचं या दृष्टीने आम्ही सिरो सर्वे जो म्हणतात कोविडच्या अँटीबॉडीज
तपासणी विविध भागांमध्ये मग स्लम असेल, उच्चभ्रू इमारती असतील, सोसायटी असतील, मिडल क्लास लोक ज्या ठिकाणी राहतात अशा सर्व ठिकाणी, त्याचबरोबर लहान मुलं 12 ते 18 वर्षाचे वयोगटातील मुलं या सगळ्यांचं गटवाईज आम्ही सेरो सर्वे आम्ही सॅम्पल महानगरपालिकेतर्फे मोफत करतो आहे. एक अभ्यास करण्याच्या दृष्टीने आमचं राजीव गांधी महाविद्यालय असेल, आमचं लॅब असेल आणि या दृष्टीने जे आम्ही सुरुवात केलेली अख्ख्या संपूर्ण प्रभाग समिती स्तरावरती आम्ही हा सर्वे करणार आहोत. त्याचं शुभारंभ मी म्हणेन, मी स्वतः माझा सर्वे करून माझ्यामध्ये किती अँटीबॉडीज आहेत, माझ्यामध्ये काय परिणाम झालेला आहे अशा दृष्टीने आम्ही आज शुभारंभ केलेला आहे. नागरिकांना माझं आव्हान आहे की अभ्यास स्तरावरती आपण हा सेरो सर्वे करतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येणार आहे कुठल्या भागामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्यात, कुठल्या भागामध्ये लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार नाही आहेत. त्या दृष्टीने जेव्हा आमचे लोक आरोग्याचे कर्मचारी तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना सहकार्य करा. याच्यामध्ये काही घाबरण्याचं कारण नाही आहे. मी स्वतःहून या ठिकाणी सगळ्यांसमोरही सुरुवात केलेली आहे. तुम्हीही घाबरू नका आणि इतरांनासुद्धा आमच्या आरोग्य कर्मचारी, आमचे डॉक्टर्स असतील, प्रशासकीय अधिकारी असतील यांना सहकार्य करा हे सांगण्याकरता मी स्वतः या ठिकाणी माझ्या सॅम्पल्स दिलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वंशपरंपरागत मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नवी मुंबईतील आगरी कोळी मच्छीमारांच्या तलावातील गाळ काढण्यासाठी कांदळवन विभागामार्फत बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे येथील मच्छीमारांचं उदरनिर्वाहाचं साधन बंद झाल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. हा तिढा सोडवण्यासाठी खासदार राजन विचारे 2018 पासून पाठपुरावा करीत होते. या संदर्भात तत्कालीन कांदळवन विभागाचे मुख्य वनसंरक्षक वासुदेव नंद असताना त्यांच्या दालनात बैठक घेऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून आपण गाळ काढण्यास परवानगी देऊ असं ठरवलं होतं. परंतु आजतागायत यावर समिती स्थापन न झाल्यानं गाळ काढता आला नाही. त्यामुळे या गाळात अमोनिया वायू तयार होऊन मासे मरत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत तलावातील गाळ काढण्याची परवानगी देण्यात यावी, तसंच तामिळनाडू येथे आपल्या विभागामार्फत मच्छीमारांसाठी ज्या योजना राबवल्या जातात त्याच धर्तीवर त्यांना आपण या योजना सुरू कराव्यात अशी मागणीही करण्यात आली. त्यावर अप्पर प्रधान मुख्य कांदळवन वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी नवी मुंबई 400 ते 500 तलाव असून टप्प्याटप्प्यानं तलावातील गाळ डिसेंबरपर्यंत काढण्याची परवानगी दिली आहे. परंतु गाळ काढताना कांदळवनांचं नुकसान होता कामा नये. तसंच हा गाळ काढताना कांदळवन विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीतच गाळ काढण्यात येईल या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. हा गाळ काढण्यासाठी पहिली सुरुवात कोपरखैरणे, बनकोडे, घणसोली, तलवळी आणि गोठवली येथून करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येथील स्थानिक मच्छीमारांना न्याय मिळाला असून सर्व उपस्थित मच्छीमारांनी खासदार राजन विचारे यांचे आभार मानले. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सोमवारी ठाणे परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर उतरली नाही. राजकीय दबावामुळे बस रस्त्यावर उतरवण्यात आला नसल्याचं परिवहनच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं. परंतु कोरोनामुळे आधीच TMTला उतरती कळा लागली आहे. त्यात एक दिवसाच्या बंदमुळे परिवहनला सुमारे 18 लाखांचा तोटा सहन करावा लागला असल्याची बाब समोर आली आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. त्यानुसार STची सेवा सुरळीतपणे सुरू असल्याचंही दिसून आलं. परंतु दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळं सॅटिसवर सकाळच्या वेळेत प्रवाशांचे तसंच कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाल्याचंही दिसून आलं. आधीच परिवहन आणि कोरोनामुळे तोट्यात गेलेली आहे. त्यामुळे 100हून अधिक बसेस आजही किरकोळ दुरुस्तीसाठी आगारात धूळ खात पडून आहेत. त्यातही उत्पन्नावर देखील परिणाम झालाय. असं असताना कालच्या बंदमुळे देखील परिवहनला तब्बल 18 लाखांच्या उत्पन्नाला मुकावं लागलंय. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील माहे डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता नागरिकांनी त्यांचं निवेदन
2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याबाबत अध्यादेश निर्गमित केला आहे. त्यामुळे नागरिकांनी नोव्हेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधीच म्हणजेच 18 ऑक्टोबर 2021 पूर्वी निवेदन महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावं. हे निवेदन दाखल करताना प्रपत्र 1ब प्रत्येक निवेदनासोबत अर्जदारानं सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच त्या निवेदनांवर 1 महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या, नगरसेवकांच्या, संस्थांच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलं आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असा अर्ज स्वीकारला जाणार नाही.